हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. आय नो मी थोड्याशा गॅप नंतर तुम्हा सगळ्यांना भेटतोय, बट त्याचं काय आहे ना, मी जरा एक इंट्रोस्पेक्शन ब्रेक घेतला होता. नाही सांगतो इंट्रोस्पेक्शन ब्रेक काय असतो. म्हणजे साधारण एखाद वर्षाच्या जास्त झालं मी चॅनल सुरू केलं, त्यावर मी अनेक फिल्मचे रिव्ह्यू केलेत. बट खरं सांगायचं म्हटलं ना, तर हवी तशी ग्रोथ चॅनलला मिळाली नाही. त्यामुळे माझी अशी सवय आहे की जे एखादी गोष्ट आपण सुरू करतो तर ती जर का ठरवल्याप्रमाणे किंवा ज्या आपल्या अपेक्षा असतील त्याप्रमाणे पुढे जात नसेल तर मी मध्ये असा इंट्रोस्पेक्शन ब्रेक घेत असतो. आणि खूप गरजेचं आहे, आपण सगळ्यांनीच इंट्रोस्पेक्शन ब्रेक घ्यायला हवा. पडताळून पाहायला हवं की काय चुकतंय, काय होत नाहीये, किंवा काय करायला हवं, काय स्कोप आहे इम्प्रूव्ह करण्याचा. आणि तेच मी मागच्या 15-1 दिवसात केलंय. आणि आता पुन्हा एकदा नव्या जोमाने तुमच्या समोर येतोय आणि तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला मोटिवेशन मिळत राहील. आणि पुढे जाऊन पण तुमच्यासाठी जसं या आधी घेऊन येत होतो तसे नवनवीन रिव्ह्यूज, नवनवीन फिल्मचे रिव्ह्यूज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशा अतिशय इंटरेस्टिंग फिल्मबद्दल बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सुरू करूया. दरम्यानच्या काळात असं नाही की मी फिल्म्स पाहत नव्हतो, मी कंटिन्युअसली फिल्म्स पाहत होतो. मी जवळ 10-15 फिल्म्स, वेब सिरीज पाहून झाल्यात आणि एक एक करून तुमच्यासाठी त्याचा रिव्ह्यू घेऊन येणारच आहे. पण आत्ता जर का मला ज्या फिल्म्सबद्दल बोलायचं आहे त्या फिल्म्स अवेलेबल आहेत ZEE5 वरती. अनफॉर्च्युनेटली जेव्हा या फिल्म रिलीज झाल्या होत्या ह्या म्हणजे माझ्याकडनं पाहायच्या राहून गेल्या. त्याचं एकमेव कारण म्हणजे यार एक प्रॉब्लेम आहे ज्यामुळे काय होतं ना, मराठी फिल्म्स पाहण्यासाठी खूप धावपळ करायला लागते. ओके. आणि ते कारण काय आहे, एक्झॅक्टली कशामुळे हे होतं हेच मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्या 3 फिल्म्स आहेत त्या अतिशय चांगल्या कथा आहेत. ओके, चांगले परफॉर्मन्सेस आहेत, एक चांगला स्क्रीन प्ले देखील आहे. पण तरीही म्हणजे मलाही स्ट्रगल करायला लागला होता आणि मला ह्या फिल्म थिएटरमध्ये नाही पाहता आल्या. शोज कमी, ऑड टायमिंग्स किंवा खूपच कमी शोज, पहिल्या 2-3 दिवसानंतर फिल्म थिएटरमधनं निघून जाते. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे काय, त्या फिल्म बघायचं राहून गेल्या. पण त्याच्या मागे एक महत्त्वाचं कारण आहे आणि तेच या व्हिडिओच्या शेवटी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सो त्यातली पहिली फिल्म आहे स्थळ नावाची फिल्म. ओके, एक अतिशय गावचा म्हणजे एक छोटंसं गाव आणि त्याचा बॅकड्रॉप असलेली ही फिल्म आहे. फिल्म लग्न ह्या विषयावर भाष्य करते. आय नो अशा अनेक याच्या आधीही फिल्म आल्यात आणि त्यावर लग्नाबद्दल बोललं गेलं आहे. पण ही जी फिल्म आहे ना, ही अतिशय स्ट्रॉंग मेसेज सांगणारी फिल्म आहे. स्त्री सशक्तीकरण याचा जो आपण प्रोपागंडा करतो किंवा याच्याबद्दल एवढं बोललं जातं, स्त्री सशक्तीकरण करा. मेट्रो सिटी मुंबईमध्ये होतंय, काही अंशी होतंय, काही अंशी होत नाहीये. पण गावाकडे अजूनही तीच कथा आहे. ओके. आणि मुलींच्या ज्या ॲस्पिरेशन आहेत, त्यांच्या इच्छा आहेत किंवा त्यांना काय करायचं याला अतिशय दुय्यम स्थान आहे. ओके. आणि तीच कुठेतरी ही फिल्म दाखवायचा प्रयत्न करते आणि मुलींना कसं ह्या आताच्या 21व्या शतकात देखील या सगळ्या गोष्टी फेस करायला लागतात. आणि त्यात मग जे ह्या फिल्ममधलं जे सेंट्रल कॅरेक्टर आहे ते याच्यावर कसं रिॲक्ट करतं आणि आपल्या समाजाला काय एक मेसेज देताना हे खूप उत्तमरित्या या फिल्ममध्ये मांडलं गेलंय. त्यामुळे ZEE5 वर जाऊन ही फिल्म तुम्ही नक्की पहा, चुकवू नका. यातली दुसरी फिल्म आहे वाळवी नावाची फिल्म. परेश मुकाशीने दिग्दर्शित केलेली आणि मधुगंधा कुलकर्णीने लिहिलेली ही फिल्म आहे. मल्याळम फिल्म किंवा साऊथ मधल्या ज्या फिल्म आहेत, मल्याळम फिल्मचा मी स्वतः चाहता आहे. त्यांच्याकडे जे थ्रिलर जॉनरा मधल्या फिल्म्स येतात, सस्पेन्स असतो त्यात, ह्या यार आपण म्हणजे मी खरं तर शब्द अपुरे पडतील सांगायला की किती वेल क्राफ्टेड त्या फिल्म असतात, किती वेल थॉट फिल्म्स असतात. स्क्रीन प्ले एवढा तगडा असतो ना की आपल्याला म्हणजे अगदी गुंतवून ठेवतात. आणि अनेक फिल्म आहेत ज्या मी स्वतः पाहिल्यात आणि पर्सनली मला खूप आवडल्यात. पण अतिशय त्याच दर्जाची म्हणजे अतिशय स्ट्रॉंग पोटेन्शियल असणारी आणि इतकं उत्तम स्टोरी टेलिंग असणारी फिल्म वाळवी नावाची जी फिल्म आहे. कपल आहे, एकमेकांना खरं तर वैतागलेत आणि आत्महत्या करायचा निर्णय घेत आहेत. पण त्या आत्महत्या म्हणजे जो निर्णय घेतलाय त्याच्या मागे अनेक कारणं आहेत. ओके. आणि सरते शेवटी जो काय स्टोरीमध्ये ट्विस्ट येतो आणि ज्या नोटला स्टोरी एंड होते, यू विल गेट हॅवॉक. ओके, दॅट्स द वर्ड. कारण आपण अतिशय अनएक्सपेक्टेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि एवढ्या छान फिल्मला देखील
फार स्क्रीन मिळाले नव्हते किंवा ही फिल्म हवं तेवढी नाही चालली आहे बॉक्स ऑफिसवरती. बॉस, या फिल्म चालायला हव्यात, अशा फिल्म पोचायला हव्यात आणि कुठेतरी माझ्याकडूनही राहून गेली होती फिल्म पाहायची. आणि त्याचं कारण काय आहे व्हिडिओच्या शेवटी सांगतो तुम्हाला. सो वाळवी नावाची फिल्म झी5 वर जा, पहा. स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे, सुबोध भावे, अनिता दाते यांनी अतिशय उत्तम काम केलंय. उत्तम कथानक आहे. डोंट मिस इट. झी5 वर जाऊन लगेच पहा. तिसरी फिल्म जी ही अलीकडेच रिलीज झाली होती, उत्तर नावाची ही फिल्म आहे आणि आता ती झी5 वर देखील रिलीज झाली आहे. अतिशय जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, आई. ओके, आणि आईकडे सगळ्या गोष्टींची उत्तर असतात, पण ही फिल्म तुम्हाला निशब्द करून ठेवेल. ओके, हे मी सांगतो का ते तुम्हाला फिल्म पाहिल्यानंतर कळेल. पण आई हा जिव्हाळ्याचा विषय आणि त्याला एक अतिशय मॉडर्न टच असलेलं, म्हणजे दोन जनरेशन चा एकमेकांबरोबर सामना म्हणा किंवा दोन जनरेशननी एकमेकांना केलेलं चॅलेंज म्हणा. आमच्या काळात हे खूप असं होतं, हे आपण खूप वेळा ऐकलंय. त्याचं उत्तर तुम्हाला या फिल्ममध्ये मिळेल. आणि एक अतिशय मॉडर्न प्लस ट्रेडिशनल अप्रोच असणारी आणि उत्तम कथानक असणारी फिल्म. थोडी म्हणजे अजून त्यात इम्प्रूव्हमेंटचा स्कोप नक्की आहे. रेणुका शहाणे यांचं जे कॅरेक्टर आहे ते आपल्याला स्क्रीनवर काही काळ दिसतं, पण ते अजून जास्त दिसायला हवं होतं असं मला स्ट्रॉंगली फील झालं. पण फिल्म मधला जो थॉट आहे तो थॉट तुम्ही पहा. मी जास्त रिव्हील करत नाही, पण एक अशी फिल्म जी तुम्हाला इमोशनल करेल. आई आणि मुलामधलं एक सुंदर नातं आपल्या समोर प्रेझेंट करेल आणि तुम्हाला खूप जास्त अंतर्मुख देखील करेल. ही फिल्म पाहिल्यानंतर कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहू शकतं. सो अशा अर्थाची उत्तम स्क्रीन प्ले असणारी, अरुता दुर्गुळे, अभिनय बेर्डे, रेणुका शहाणे, निर्मिती सावंत यांचे उत्तम परफॉर्मन्सेस आहे. क्षितिज पटवर यांचं दिग्दर्शन आहे, त्याची कथा आहे. सो अगेन तिसरी फिल्म जी थिएटर्समध्ये म्हणजे फार तिचे शोज मला नाही दिसले आणि अगेन म्हणजे पाहायची राहून गेली थिएटरमध्ये आणि आता OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. सो ह्या तीनही फिल्म स्थळ, वाळवी आणि उत्तर झी5 वर अवेलेबल आहेत. चुकवू नका. मराठी प्रेक्षकांनी आपण जे म्हणतो की मराठीमध्ये चांगल्या फिल्म्स आणा, येत नाहीत आणि ह्या अनेक कारणं आहेत. पण अशा फिल्म्सला उत्तम प्रतिसाद का मिळत नाही, थिएटर्स हाऊसफुल का होत नाहीत, मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मला सापडलेलं त्याचं उत्तर ते मी सांगतो आणि हे मला वाटतं हे म्युच्युअल कॉन्ट्रीब्युशन असायला हवं, मेकर्सचं ॲज वेल ॲज आपण ॲज अन ऑडियन्सचं. सो आपण जर का साऊथच्या फिल्म घेऊया, साऊथच्या फिल्मचं एक्झाम्पल घेऊन बोलूया की कुठलीही छोटी फिल्म असेल त्याचं जे प्रमोशन असतं ना ते नेक्स्ट लेवल केलं जातं. ओके, मला वाटतं आपण इथे कुठेतरी कमी पडतोय. अँड दिस इज अ व्हेरी व्हेरी ऑनेस्ट फीडबॅक. जर का हा माझा व्हिडिओ काही कारणांनी कुठल्या मेकर्सपर्यंत पोहोचत असेल तर बॉस, एवढं चांगलं प्रॉडक्ट आपलं आहे, एवढी चांगली आपली फिल्म आहे, त्यासाठी आपण खूप जास्त पुश करायला हवं, खूप जास्त मार्केटिंगसाठी एक बजेट ठेवायला हवं, म्हणजे इन्फ्लुएन्सर्स बरोबर टायअप करायला हवं. म्हणजे खूप मार्ग आहेत, कारण ह्या ज्या अदर लँग्वेजेस मधल्या फिल्म आहेत किंवा बॉलिवूड मधल्या देखील फिल्म आहेत, बॉलिवूडशी कम्पेअर नको करूया, बजेट खूप हाय असतं, आय अंडरस्टँड. पण रिजनल लेवलला जर कम्पेअर केलं तर साऊथच्या फिल्म चालतायत की, कारण ते तसं प्रमोशन करतायत. आपण कुठेतरी त्या मेकिंगमध्येच अख्खी कॉस्ट संपत असावी आणि मग आपण मार्केटिंगसाठी एवढा आखडता हात घेतो की मार्केटिंगसाठी खूप बजेट नसतंच म्हणा. स्थळ सारखी फिल्म तरी सचिन पिळगावकरांनी तिला प्रेझेंट केलं असलं तरी तिचं हवं तेवढं मार्केटिंग झालं नाही, ती हवं तेवढं त्याचं प्रमोशन झालं नाही आणि कुठेतरी फिल्म ती फसली. सो खूप महत्वाचं आहे, खूप इंटरेस्टिंग विषय येत आहेत मराठीमध्ये, खूप इंटरेस्टिंग मी सांगतोय. पण मार्केटिंग, PR, प्रमोशन हे खूप गरजेचं आहे. त्याशिवाय प्रेक्षक थिएटरपर्यंत नाही येऊ शकणार, कारण प्रेक्षकांना सुद्धा खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत ना. आता प्रेक्षकांच्या बाजूने सांगतो की एखादी मराठी फिल्म आल्यानंतर मला वाटतं आपली जबाबदारी एक आहे की आपण थिएटरमध्ये जाऊन ती पाहायला हवी, आपण गर्दी करायला हवी, जबाबदारीने करायला हवी.
आणि त्यामुळेच मला वाटतं जे साऊथची जी इंडस्ट्री आहे तिथे ती फ्लरिश होते आणि कुठेतरी आपली मराठी इंडस्ट्री आहे ती अजूनही आपल्याला स्ट्रगल करताना दिसते. मला खूप कौतुक करावंसं वाटेल हेमंत ढोमे ह्या माणसाचं, तो ज्या पद्धतीने तो कुठलीही फिल्म करतो त्याचं कॉन्स्टंट प्रमोशन सुरू असतं, रील्स दिसत असतात, जागोजागी वेगवेगळे इव्हेंट करत असतात, इन्फ्लुएन्सर बरोबर ते टायअप करतात किंवा त्यांच्याकडनं काही करून घेतात. तो सांगायची गोष्ट असं आहे की एवढ्या छान गोष्टी आपल्याकडे असताना त्याचं प्रमोशन आपण करायला हवं, मार्केटिंग करायला हवं, करा आणि लोकांना खेचून आणा थिएटरपर्यंत, कारण असे विषय लोकांनी पाहणं खूप गरजेचं आहे. आणि हा माझा छोटासा अटेम्प्ट आहे ह्या चॅनलच्या थ्रू किंवा ह्या मीडियमच्या थ्रू, यूट्यूबच्या थ्रू, की तुमच्यापर्यंत मी ह्या पोचवायचा प्रयत्न करतोय. सो नक्की जाऊन ह्या फिल्म्स पहा, कशा वाटल्या कॉमेंट करून सांगा, रिव्ह्यू कसा वाटला हे देखील सांगा फिल्म पाहिल्यानंतर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.